ट्रेडिंग विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. सगळ्यात पर्यंत आपण थोडासा निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व्ह करायला गेलो, तर मार्केटमध्ये ही जी पॅटर्न बनत आहे, याच्यामध्ये जर का आपण इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन बघायला गेलो, तर या साइडला एक टॉप दिसतोय. त्यानंतर हा मधला टॉप झाला आणि त्यानंतर हा तिसरा याच्यामध्ये बारका टॉप बनत चाललाय. आणि टाइप ऑफ हेड अँड शोल्डरचा पॅटर्न आहे. बट ह्याचा पॅटर्नचं कन्फर्मेशन कधी भेटणार आपल्याला? ज्या टायमिंगला ही जी नेकलाईन असेल, त्या नेकलाईनच्या खाली जर का क्लोजिंग दिला आणि क्लोजिंग जर का सस्टेन झाला, देन एक्स्पेक्टेशन आहे की अपकमिंग डेजमध्ये मार्केटसाठी थोडंसं निगेटिव्हिटी राहायचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच्या मागे ग्लोबल पॉलिटिकलवरती रिझन्स कोणते-कोणते यायलेत? तर टॅरिफ. ओके. तर टॅरिफ हा एक सगळ्यात मोठा इश्यू अनसर्टनिटी मार्केटसाठी त्याच्यामध्ये क्रिएट करतोय. तर टॅरिफचा जो न्यूज जोपर्यंत क्लिअर सॉर्ट आउट होणार नाहीये, तोपर्यंत याच्यामध्ये मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला प्रेशर, पॅनिक सेलिंग बघायला भेटेल. सेकंड इम्पोर्टंट रिझन ह्याच्यामध्ये यायला लागलं ते म्हणजे एफ-आयस कंटिन्यू सेल करत चालल्यात. ओके. तर जोपर्यंत एफ-आयस कडून कंटिन्युअसली थोड्या प्रमाणात बायिंग नाही होणार आहे, तोपर्यंत हे पण थोडासा निगेटिव्ह फॅक्टर राहू शकतोय. त्यानंतर तिसरं रिझन जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर अमेरिकन मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट ऑल टाईम हायच्या आसपास आहे. तर अमेरिकन मार्केट तिकडनं जर का यू-टर्न मारला, देन डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट ग्लोबलच्या मार्केटवरती पण आपल्याला बघायला भेटू शकतो. त्यामध्ये आपला इंडियन मार्केट पण येत आहे. ओके. तर ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो, तर ओव्हरऑल मार्केटसाठी थोडंसं निगेटिव्हिटी दिसत आहे. गुरु मागचा जो मंगळवार होता, मंगळवारी मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात आपल्याला सेलिंग बघायला भेटला आणि त्यानंतर जसं आपण डिस्कस केलं होतं, की हे जे इम्पोर्टंट लेव्हल होते, ह्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहायचा प्रयत्न केला, तर डेफिनेटली मार्केटमध्ये निगेटिव्हिटी राहू शकते. त्यानंतर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, इथे एक इनसाइड कॅन्डल फॉर्म झाली होती. इनसाइड कॅन्डलचा हाय आणि लो इम्पोर्टंट असतोय. जर का मार्केट लोच्या डाउन साइडला तुटला किंवा हायच्या अपसाइडला तुटला, ज्या डायरेक्शनला तुटेल तिकडे आपल्याला मोमेंटम बघायला भेटेल आणि ह्या दोघांच्या मध्ये जर का राहिला, तर मार्केटमध्ये थोडंसं साइडवेटी राहू शकते. बट इंटरेस्टिंग झालं, मार्केट ओपन होताच मार्केटनं त्याचा लो ब्रेकडाउन दिला आणि त्यानंतरनं हेवी प्रमाणात आपल्याला सेलिंग बघायला भेटली. त्याचं रिझन सिंपल आहे, की मार्केटमध्ये ही गॅप डाउनला ओपन होती. जी जी-एस-टी च्या न्यूजमुळे मार्केट गॅप अप झाला होता. आता कधी पण जर का आपण बघायला गेलो, मार्केटमध्ये सेलिंग जी असते, ही सेलिंग ऑल्वेज फास्ट येते. मार्केटसाठी सेलिंग कायम फास्ट प्रमाणात येत असते आणि मार्केटला सपोज जर का अपसाइडला जायचं असेल, तर मार्केट स्लोली, स्टेडीली अपसाइडला जायचा प्रयत्न करते. तर सेलिंग ऑल्वेज फास्ट काय आहे? ते बिकॉज पॅनिकमध्ये लोकं येतात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग फास्ट येत असते. जर का आपण इथं नोटीस केलं ह्याच्यामध्ये, तर इथं मार्केट काय केलं होतं, इथं मार्केटनं पहिल्यांदा थोडासा गॅप अप मारल्यानंतर हॉल्ट करायचा प्रयत्न केला. बट ह्याच्यामध्ये हा जो सेलिंग झोन होता, इथूनच मार्केटमध्ये एक शार्प रिव्हर्सल आला आणि त्यानंतर मार्केटने अग्रेसिव्हली सेलिंग दाखवली आणि जनरली मार्केटमध्ये जे गॅप्स असतात, हे गॅप कुठे ना कुठे तर कधी ना कधी तर फिल व्हायचा प्रयत्न होत असतात आणि गॅप ज्यावेळी फिल होईल, त्यावेळी गॅप ॲक्टिंग ॲज अ सपोर्टचं काम करतंय. तर सिमिलरली इथं जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपली गॅप ऑलमोस्ट फिल व्हायच्या एरियामध्ये आलंय मार्केट. एक्स्पेक्टेड आहे की मार्केट इथून मे बी रिव्हर्स होऊ शकते. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, आज होती गणेश चतुर्थी. ओके, तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्यामुळे आपलं मार्केट डेफिनेटली बंद आहे. बट बाहेर गिफ्ट निफ्टी आपली चालू असणार आहे. तर गिफ्ट निफ्टी कशाप्रकारे ओपनिंग दाखवते, गिफ्ट निफ्टी काय इंडिकेट करते, ते बघणं खूप गरजेचं राहू शकते. सध्या जर का आपण बघायला गेलो गिफ्ट निफ्टी, ही गिफ्ट निफ्टी आपल्याला पॉझिटिव्ह दाखवते. ओके, गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह दाखवते. तर उद्या चला बघूया मॉर्निंगला गिफ्ट निफ्टी कशाप्रकारे ह्याच्यामध्ये ओपनिंग दाखवते आणि त्यानंतर आपण डिसाईड करू. त्याच्या आधी जर का आपण थोडंसं एफ-आय-डी-आय डेटा जर का चेकआउट करायला गेलो, तर ह्या मंथला एफ-आयजनी हेवी प्रमाणात सेलिंग दाखवल्या. डी-आयजने त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बायिंग दाखवले. बट डी-आयज पण कुठे ना कुठे तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिकल जायला त्याच्यामुळे मार्केटमध्ये जरा निगेटिव्ह न्यूज पटकन ह्याच्यामध्ये सेलिंग यायला लागलं. ओके. तर एफ-आयज कडून ज्यावेळी डेटा बदलणार त्यानंतर मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटू शकते. ओके. आता जर का आपण ह्याच्यामध्ये आलो, ह्याच्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन ट्रेड प्लॅन करायचा असेल, तर कोणत्या गोष्टी आपण प्लॅन करू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा तर उद्याच्याला आहे आपली मंथली एक्सपायरी आणि मंथली निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे आणि फिन निफ्टीची पण एक्सपायरी उद्याच्याला आहे. ओके. तर मेजॉरिटी एक्सपायरी उद्याच्याला आहे. त्याच्यामुळे मार्केट मे बी उद्याच्याला जस्ट फॉर एक्सपायरीमुळे व्होलॅटिलिटी दाखवू शकते. जसं की मंगळवारी मार्केट व्होलॅटिलिटी होती आणि उद्याच्याला मार्केटमध्ये परत आपल्याला एक व्होलॅटिलिटी बघायला भेटू शकते. जर का मार्केट मेजर गॅप अप झालं, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं, की इथं जर का आपण बघायला गेलो, इथं मार्केट होतं मेजर गॅप अप झाला. 40 ते 60% च्या एरियात मार्केट जर का ओपन झाला आणि जर का हाचा कालचा हाय आणि कालचा लोच्या मध्ये जर का मार्केट राहिला, तर आपल्याला एक पॉज कॅन्डल बघायला भेटू शकते. म्हणजे साइडवे मार्केट थोडंसं बघायला साइडवे नाही,
व्होलाटाईल मार्केट बघायला भेटेल, बट त्या रेंजमध्ये मार्केट बघायला भेटू शकते. तर इनसाइड कॅन्डलचं फॉर्मेशन. सिमिलरली जर का मार्केट उद्या त्याला मोठा गॅप अप झाला, तर याच्यामध्ये काय सिनारिओ राहू शकतो, तर एनिथिंग जर का मार्केट डाउन ट्रेंडमध्ये असेल आणि जर का त्याच्यामध्ये जर का मार्केट गॅप अप झाला आणि कुठल्या पण प्रकारे आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं, बट स्पेसिफिक लेव्हलला जर का दिसलं, तर आपण त्याच्यामध्ये सेलिंग प्लॅन करू शकतो. तर कोणत्या लेव्हलला आपण सेलिंग प्लॅन करू शकतो? कुठं मार्केट एक्सपेक्टेड आहे की साइडवेज जाईल आणि गॅमा ब्लास्ट जर का मार्केटला व्हायचा असेल, जसं की मंगळवारी झाला होता, की बाबा ₹60 चा प्रीमियम ओके, ₹24 चा प्रीमियम 100च्या आसपास गेले होते सेन्सेक्सचे. तर इथे आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या आधी जर का तुम्ही एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओला लाईक नसाल केला तर जरूर लाईक करू शकता. ओके, तर आपण स्टार्ट करू. 15 मिनिटावरती येऊया आपण सुरुवातीला. 15 मिनिटावरती आलो. आता 15 मिनिटावर जर का आपण बघायला गेलो, ह्याच्यामध्ये आपण एक डिस्कस केलं होतं, की इथे एक विचित्र फॉर्मेशन झालंय. ह्याला आपण बोलतो हेड एंड शोल्डर पॅटर्न. आणि ह्याचं कन्फर्मेशन ह्याच्या खाली आलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आली. आता हे जर का आपण टार्गेट बघायला गेलो, तर टार्गेट काय यायला लागलंय, तर इथून डेफिनेटली हिचं जे हेड हेड जो आहे, तर हे पूर्ण अंतर आणि हे जर का आपण ह्याला खाली कंटिन्यू दाखवलं, तर अल्मोस्ट हे जे टार्गेट यायलंय, तर सिमिलरली हे गॅप फिलिंग पण होईल आणि त्यानंतर इथे त्याचा सपोर्ट पण दाखवायचा प्रयत्न होऊ शकतोय. तर डेफिनेटली ॲज पर हा पॅटर्न टार्गेट इथं येऊ शकते. म्हणजे मार्केट इथं ना इथं कदाचित यायला बघल, मे बी उद्या, मे बी परवा. ओके. तर आल्यानंतर कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो, शॉर्ट कव्हरिंग कुठे बघायला भेटेल, ओके. सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये आजचा दिवस मार्केट बंद आहे, सुट्टी आहे, त्यामुळे मार्केट डायरेक्टली उद्या ओपन व्हायला तर मार्केटमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी ऑलरेडी येऊ शकते. जर का आपण इथं बघायला गेलो, मार्केट इथं ऑलरेडी मोमेंटम दाखवला, त्यानंतर बरेच टाईम मार्केट साइडवे गेला आणि त्यानंतर ब्रेकडाउन आपल्याला क्लोजिंगला बघायला भेटला. त्याच्यामध्ये आपल्याला पुट साइडला गॅमा ब्लास्ट झाला होता. ऑलरेडी मंथली पोझिशन, मंथली कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे असतील, त्यांनी ऑलरेडी जर का ज्यांनी शॉर्ट केले असतील, त्यांचे आता स्टॉप लॉस टाईटली ह्या लेव्हलच्या आसपास आले असतील. तर हे लेव्हल जी आहे 24,826 ओके. जर का हे 2 नंतरनं किंवा दीड नंतर जर का याच्यावरती जायचा प्रयत्न मार्केटनं दाखवला, म्हणजे आफ्टरनून सेशनला 12:30च्या आसपास नंतरनं जर का जायचा प्रयत्न केला, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते, जर ह्याच्यावर सस्टेन राहिला तर. गरजेचं आहे की सस्टेन राहायला पाहिजे. 15 मिनिटं मिनिमम सस्टेन राहायला पाहिजे. जर सस्टेन राहिला, तर आपल्याला अग्रेसिव्ह शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल. जर का सस्टेन नाही राहिला, ट्रॅप झाला, तर परत आपल्याला पॅनिक सेल ऑफ बघायला भेटेल आणि त्यानंतरनं रिव्हर्स जर का मार्केटला व्हायचं असेल, देन डेफिनेटली मार्केटसाठी हा एरिया राहिलाय ओपन, जो की त्यामध्ये गॅप फिलिंग यायला लागलाय. त्यानंतर इथं पाठीमागं लास्ट टाईमला इथूनच मार्केट शार्प अपसाइडला पण गेलं होतं. म्हणजे डिमांड एरिया पण ह्या ठिकाणी येतोय. तर ह्या ठिकाणी जर का मार्केट 2 नंतर जर का आला, 2 नंतर किंवा त्याच्यानंतर जर का आला, इथं सपोज सपोज जर का आपल्याला एक फेक ब्रेकडाउन बघायला भेटला, त्यानंतरनं जर का इथं फेक ब्रेकडाउन जर का बघायला भेटला, देन आपण याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, त्यानंतर पण आपण प्लॅन करू शकतो किंवा सपोज मार्केट डायरेक्टली गॅप डाउन ओपन राहिला आणि इथे जर का आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला, देन त्या टाईमला पण आपण प्लॅन करू शकतो. बट ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो आपण, बेस्ट सिनारिओ हा राहील, इफ एनीथिंग मार्केट जर का ह्या लेव्हलच्या आसपास जर का रीच आउट झाला, हे वालं जे लेव्हल आहे, जे की 24,426 पासून 24,385 च्या आसपास जर का मार्केट आला आणि इथं जर का मला कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला दिसला, तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करायचा प्रयत्न होऊ शकतो. सेकंड थिंग आहे, मार्केट गॅप अप झालं. मार्केट जर का 24,826 पासून 24,787 च्या आसपास जर का आला आणि इतर मला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये सेल ऑन राईज राहू शकतं. चुकून जर का मार्केट ह्या ठिकाणी आला आणि इथं जर का आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये निगेटिव्ह साइडचा प्लॅन करू शकतो. ओके. आता त्यानंतर मार्केट कुठल्या ठिकाणी साइडवे दाखवू शकते, जर मार्केट सपोज जर का मार्केट हा लो आहे, हा हाय आहे आणि मार्केट डायरेक्टली गॅप अप झाला. या ठिकाणी कुठेतरी मार्केट ओपन झाला आणि मॉर्निंगला ॲटलीस्ट ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो, लास्ट टाईमला मार्केटचं मल्टिपल टाईम सपोर्टचं काम घेतलं, त्यानंतर ब्रेकडाउन दाखवलं. डायरेक्टली तो ओपन झाला तर हे रेझिस्टन्सचं काम करेल आणि जोपर्यंत हा हाय आणि हा लोच्या मध्ये मार्केट जोपर्यंत राहील, तोपर्यंत एक्स्पेक्टेड आहे की थोडंसं व्होलाटाईल मार्केट राहील. त्या रेंजमध्ये राहायचा प्रयत्न दाखवू शकतं. आता याच्यामध्ये जर का काही पण चेंजेस झाले, देन डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉइन करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट देऊ शकतोय. आता आपण येऊया याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टी बघायला गेलो याच्यामध्ये, देन बँक निफ्टी पण सिमिलर काइंड ऑफ निफ्टी सारखा बिहेवियर दाखवलाय, बट बँक निफ्टी जरा जास्त निगेटिव्ह आहे. तर बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला प्लॅन करायचा असेल, बँक निफ्टी ऑलरेडी शार्पली डाउन साइडला गेलाय
आणि हे निगेटिव्ह साइडचं क्लोजिंग आहे. म्हणजे बँक निफ्टी एक्स्पेक्ट करतोय, की मार्केट निगेटिव्ह साइडला ओपन होईल. बट मार्केट एक एक दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळे एक्स्पेक्टेशन असं आहे, की कुठे पण ओपन होऊ शकतो. जर मार्केट निगेटिव्ह साइडलाच ओपन झाला, गॅप डाऊनला ओपन झाला, ही जी एरिया राहील मार्केटसाठी एक शार्प रिव्हर्सल एरिया राहू शकतो. याच्यामध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर डेफिनेटली माझ्यासाठी ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. जो की 54,000 सायकॉलॉजिकल नंबर 54,100 पासून 54,000 53,400च्या आसपास जर का मार्केट ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राइस एक्शन दिसला, तर डेफिनेटली माझ्यासाठी एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केट सपोज गॅप अप ओपन झाला, हा जो एरिया आहे जो की 54,550 पासून 54,646च्या आसपास जर का ओपन झाला, निगेटिव्ह प्राइस एक्शन दिसला, तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये सेल ऑन राईज राहू शकते मॉर्निंग सेशनसाठी. आणि जर का मार्केट सपोज आफ्टरनून सेशनला हा जो हाय आहे ह्याच्यावरती जर का मार्केट जायचा प्रयत्न झाला, देन ह्याच्यामध्ये आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते. बिकॉज इथं खूप सारे मार्केटला सेलिंग अपॉर्च्युनिटी बनलेत ऑलरेडी. ऑलरेडी जे ज्यांच्याकडे सेलिंग पोझिशन असतील ते रोल ओव्हर करत जातील, ट्रेलिंग करत जातील आणि त्यानंतर ह्याच्यावरती जर का मार्केट निघाला, तर डेफिनेटली आपल्याला ह्याच्यामध्ये एक शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते एक्सपायरीच्या दिवशी. ओके, जनरली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे मी हे बोलतोय. आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो मिड कॅपसाठी माझ्यासाठी सिंपल प्लॅन आहे. सेम सगळीकडे मार्केट सेम रिएक्ट करतंय. मिड कॅपमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर मिड कॅपमध्ये पण एक गॅप फिल एक्स्पेक्टेड आहे आणि ह्याच्या आसपास मार्केट ऑलमोस्ट रिव्हर्सल दिसतंय. आणि जर का मिड कॅप निफ्टी गॅप अप झाला, ह्या ठिकाणी कुठेतरी ओपन झाला, तर हा लो आणि हा हाय जोपर्यंत क्रॉस नाही करत, तोपर्यंत माझ्यासाठी व्होलाटाईल राहू शकते. वेट करणार आहे. जर का ह्या लेव्हलच्या आसपास आला, निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली डाउनसाइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. समजा जर का मार्केट ह्या लेव्हलला रीच आउट झाला, ही जी एरिया यायला 12,634 पासून 12,555च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस एक्शन बघायला दिसला, तर डेफिनेटली माझ्यासाठी एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन राहू शकतोय. आता हे सगळ्या ठिकाणी अल्मोस्ट सिमिलर प्राइस एक्शन वर्किंग करत सिमिलर पॅटर्न दिसतोय, जे की सगळ्या ठिकाणी आपल्याला बेरिश सेंटिमेंट दिसायलंय. एक्स्पेक्टेड आहे गॅप डाउन होऊ शकते, बट फ्लॅट टू पॉझिटिव्ह जरी ओपन झाला, तर मॉर्निंग सेशन थोडा वेट करू शकतो आपण. त्यानंतरनं जर जसं मार्केट एक रेंज क्रिएट करेल, तर त्यानंतर प्लॅन करू शकतो. अल्मोस्ट निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आणि मिड कॅपमध्ये पण अल्मोस्ट सेम दिसतंय. ओके, असं नाही की दुसरीकडे कुठलं वेगळंच दिसतंय. बट सगळ्या ठिकाणी एक एक्स्पेक्टेशन हे आहे, की आफ्टरनून सेशन जो राहील आणि जर का आपल्या बायिंग एरियामध्ये जर का मार्केट आला किंवा जे की सेलिंगचा एरिया, शॉर्टिंग एरिया त्याच्यावरती जर का सस्टेन राहिला, तर आपल्याला अग्रेसिव्ह शॉर्ट कव्हरिंग पण बघायला भेटू शकते. एकतर उद्या किंवा शुक्रवारच्या दिवशी. ओके, बेटर हे राहील, की मार्केट एक्स्पेक्टेड आहे, की उद्याच्याला आपल्याला प्लॅन होऊ शकतो. कारण की एक्सपायरीच्या आधी मार्केट बरंचसं सेलिंग साइडला गेलंय. तर एक्स्पेक्टेशन हेच आहे, की त्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग जर का आली, तर आपल्याला चांगल्या प्रकारे पंप होऊ शकते मार्केट. ओके, म्हणजे चांगल्या प्रकारे रिव्हर्सल बघायला भेटू शकते. बघू आपण कशाप्रकारे प्लॅन करता येते. बट लक्षात ठेवा त्या लेव्हल्सच्या वरती सस्टेन व्हायला पाहिजे. अदरवाईज फेक ब्रेकआउट दिसला, तर डेफिनेटली त्यामध्ये परत सेलिंग येऊ शकते. कारण की शॉर्ट टर्म जो ट्रेंड आहे, हा आपला बेरिश आहे, निगेटिव्ह आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि डेफिनेटली जर का तुम्हाला याच्यामध्ये स्टॉक मार्केट शिकायचं असेल बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, देन डेफिनेटली WhatsApp करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.